Hello, hello. This is the My Artifact episode number 1733. आजची तारीख आहे 8 नोव्हेंबर 2019. आता वाजले संध्याकाळचे 5:33. कधी कधी असं रिअलाइज होते की आता आपल्याला खूप हे झालंय टाइम. यस, आपण करीब 2 वर्ष झाले इथे नागपूरमध्ये आहे, इथे जॉब करत आहे. यस, पण आपण आपल्या टार्गेटच्या जवळ आलो आहे असं बिलकुल नाही आहे. या वी आर कम्प्लिटली, कारण आपण अशा गोष्टीच्या जवळ जाऊन राहिलो आहे ज्या गोष्टीची आपल्याला काही गरज नाही. म्हणजे ती आपली डेस्टिनी आहे. एक प्रकारे डिझाईन इंजिनियर हे आपली डेस्टिनी होती का? नाही, हे आपली कधीच नव्हती. हे फक्त तात्पुरतं काहीतरी पैसे कमवण्याचं साधन होतं, बाकी काहीच नाही. आपल्याला समोर जाऊन एक प्रकारे फिल्म मेकर बनायचं होतं आणि आपण त्याच्यातच काम करू, मला विश्वास आहे. ओके, बट कसं आहे की फक्त विश्वासावर काम चालत नाही, तर कधी कधी त्याच्यावर ऍक्शन पण घ्यावे लागतात. कधी कधी त्याच्यावर इम्प्लिमेंट पण घ्यावे लागतात. इम्प्लिमेंट म्हणजे की त्याच्या अनुसार काही ना काहीतरी गोष्टी स्वतःमध्ये. मला असं वाटते का मी एक रायटर आहे, किंवा मला असं वाटते मी एक फिल्म मेकर आहे, तर ऍटलिस्ट कसं मी एक प्रकारे थोडी स्टोरी बोध लिहिणं तरी थोडंसं ऍटलिस्ट सुरू करावं लागेल. वेल, प्रॉब्लेम याच्यामध्ये असा आहे की प्रॉब्लेम कशामध्येच काही नाही. आपण प्रत्येक वेळेस सिच्युएशनला ब्लेम देतो, बट दॅट इज नॉट. समटाइम्स कधी कधी तुझ्यामध्ये पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. एवढं कन्व्हिनियंट आहे, तुझ्यापाशी 2-2 फोन आहे, तू गुगल डॉकवर इझिली केव्हा पण तेही रिजनल लँग्वेज मध्ये लिहू शकतो, आणि तेही व्हेरी फास्ट अँड व्हेरी गुड. या बस फक्त तुझ्यामध्ये ते क्वालिटी असणं पाहिजे लिहिण्याची. या आता याच्यामध्ये मी ब्लेम करतो कोणाला, की मी ब्लेम करतो की साला माझं दिवसभर ऑफिस आहे, साला 12 घंटे मी इथे मारून राहिलो आहे, त्याच्यानंतर मी थकून आल्यानंतर तर मग चला कधी काही होतच नाही यार. ओके, म्हणजे असं असं मनच नाही करत. अरे पण हेच तर फॅक्ट आहे, आणि यालाच आपल्याला लढायचं आहे राव. या तुला काय वाटतं का तू जॉब सोडून मग रायटिंग कर? या म्हणजे तू खरंच करू शकशील? तुझ्यामध्ये खरंच एवढं पोटेन्शियल आहे? नाही, सांग ना. जर तुझ्यामध्ये असं पोटेन्शियल आहे ना, तर ऑफकोर्स यू कॅन डू दिस. हो, आपल्याला नाही का या साऱ्या गोष्टी ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम ह्या जॉब मध्ये या साऱ्या गोष्टी करायच्या आहे. येस, कारण मी असा विचारच करू शकत नाही कसाला मी जॉब सोडीन ना त्याच्यानंतर लिहीन, जॉब सोडीन त्याच्यानंतर नाही, त्याच्यानंतरही नाही लिहिशील तू. लिटरली मी लिहून घेतो ना, कारण मला माझं पोटेन्शियल माहित आहे. जेव्हा मी खापर खेळायला होतो तिथे अशा भयानक परिस्थितीमध्ये मी काम केलं. या आणि तशा परिस्थितीमध्ये मी बायनरी कोडचे 16 सेगमेंट लिहिले, आणि ते काही छोटे छोटे सेगमेंट नव्हते, बहुत मोठे मोठे सेगमेंट होते. या आणि लिटरली मला माहित आहे की मी त्यावेळेस कोणत्या फिलिंग मध्ये, कोणत्या झोन मध्ये होतो, कारण मला तेव्हा दुसरं काहीच दिसत नव्हतं. त्यावेळी फक्त मोबाईल होता, आणि तेव्हा मी फक्त बकाबक लिहून राहिलो होतो. यस, तेव्हा मला माझं पोटेन्शियल कळलं की माझी लिमिट काय. त्यावेळेस मी ज्याप्रमाणे ते लिमिट अचीव्ह केली होती, आज तर माझ्यापाशी या 2-2 फोन असलं तरी पण मी ते करू शकत नाही. आपल्याला हेच तर अचीव्ह करायचं आहे. आपण प्रत्येक गोष्टीला सिच्युएशनला ब्लेम करतो का माझी जॉब सुरू आहे त्यामुळे असं नाही होऊ शकत, किंवा माझं असं आहे त्यामुळे तसं नाही होऊ शकत. इट इज नॉट दॅट थिंग डूड. कधी कधी आपण स्वतःला पण ब्लेम द्यायला पाहिजे, आणि कधी कधी आपण स्वतःला पण एक प्रकार रिअलाइज करून द्यायला पाहिजे. बट कधी असं होते ना कसाला मी आलोय रात्री 2 वाजता, आलो थकल्यानंतर मग कसं की आता बस मला थोडस एक प्रकारे फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहलं, मग त्याच्यानंतर कसं वाटतं की चलो एक पिक्चरच पाहून घेऊ. नाही होत रे मला. तुला हेच तर समजून घ्यायचं आहे राव. तू एक प्रकार रुटीन सेट कर ना, का तुला यावेळेस ते करायचं आहे, तेच करायचं आहे, त्याच्यामध्ये काही ऑप्शन नाही. वेल, कसं आहे की याच्यावर मी एक थोडासा तगडा उपाय काढला आहे. ओके, कोणती? फिल्म डाउनलोड करणं थोडं कमी केलंय मी. काही हा काही उपाय काढला नाही, हे बस तू म्हणण्यासाठी म्हणत आहे, बाकी काहीच नाही. तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, बट तू ते त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करून राहिला, बिकॉज ऑफ दॅट की तुला त्रास आला, कारण तुझ्यामध्ये तो आळस आहे.
आणि समजा जर असंच चालत राहिलं तर तू विचार कर की समोर जाऊन तुझं काय होणार आहे आणि तू इथेच स्टक राहणार आहे. ओके. आणि समजा जर तुला काही ना काहीतरी समोर लाईफमध्ये आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे तर इथूनच तुला सुरुवात करावी लागेल. तू आता थोड्या थोड्या गोष्टी शिकून राहिलाय थोड्या एक प्रकारे, बट अजून खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहे. Yes. Alright, is it? This is the end. This is the my artifact episode number 1733. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.